नमस्कार भावी शिक्षकांनो. ज्याचा शिक्षण क्षेत्राशी काडी मात्र संबंध नाही, ज्याला डी.एड, बी.एड, टेट, टी.ई.टीतला अर्थही माहीत नाही, तो सध्या उठतोय आणि शिक्षण भरतीवर व्हिडिओ बनवतोय. अहो 50 प्रसिद्धीक्रमाची न्यूज तर सगळेच देत आहेत, पण ही न्यूज विद्यार्थ्यांच्या मुळावर कशी उठणार आहे हे कोणी सांगताय का? हा निर्णयाचे तोटे काय आहेत हे सांगायला कोणाकडे वेळच नाही. म्हणूनच आजचा व्हिडिओ पोकळ गप्पा नाही तर 2022 मध्ये 84, 71, 86 वापरेपर्यंत देऊन नोकरीला लागलेले जर त्याच काळी त्यांचं काय झालं असतं जर तेव्हा 50 ही अट असती. आज मी कोणाचं नाव घेणार नाही, पण 50 प्रसिद्धीक्रमाचे गोडवे गाणाऱ्यांना आज आरसा दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय तुमच्या आयुष्याचा आहे. इथे खोट्या आशा दाखवल्या जात नाही आणि फालतू गप्पा मारल्या जात नाही. जर तुम्हाला फक्त फॅक्ट्स आणि मुद्द्याचं ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी निर्णय तुमच्या हातात आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी थोडक्यात समजून घेऊया की प्रसिद्धीक्रम म्हणजे नेमकी काय. जेव्हा आपण पवित्र पोर्टलवर नोंदणी करतो तेव्हा आपल्याला मार्कानुसार आणि पात्रतेनुसार आपल्याला राज्यातील विविध शाळांचे पर्याय दिसतात. समजा तुम्हाला 100 शाळेचे पर्याय आले तर त्या 100 पैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या शाळा हवी आहे तिला तुम्ही 1 नंबर देता, त्यानंतर 2, 3 असा क्रम लावता. यालाच प्रसिद्धीक्रम म्हणतात. ज्या शाळेला तुम्ही 1 नंबर दिला आहे तिथे तुमची निवड झाली नाही तर सिस्टीम तुमचा नंबर 2 नंबरच्या प्रसिद्धीक्रमाचा विचार करते. अशा प्रकारे ही प्रोसेस चालते. 2022 मध्ये अनेक विद्यार्थी होते ज्यांनी 100 पेक्षा जास्त प्रसिद्धीक्रम दिले होते. आणि गंमत म्हणजे काय, काही उमेदवारांची निवड त्यांच्या 1, 2 किंवा 10व्या पसंतीवर न होता थेट 70, 80, 88व्या पसंतीक्रमावर झाली होती. याचा अर्थ काय, जर त्यांच्या वरच्या एकूण 70 शाळेमध्ये त्यांची नंबर लागला नाही, पण 70व्या शाळेत जागा शिल्लक होती म्हणून तिथे त्यांना संधी मिळाली. आता जर ही 50ची मर्यादा लागू झाली तर त्याचे सर्वात मोठे तोटे कोणाला होणार? काठावर गुण असणारे विद्यार्थी, ज्यांना खूप जास्त मार्क नाहीत, ज्यांना जास्तीत जास्त शाळेचे पर्याय देणे गरजेचे असते, कारण वरच्या टॉप शाळेमध्ये त्यांचा नंबर लागत नाही. त्यांना 51वी किंवा 60वी शाळा मिळण्याची शक्यता असते, पण जर 50चीच लिमिट असेल तर ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. वर सांगितल्याप्रमाणे जर 2022 सारखी परिस्थिती झाली तर एखाद्याला 55व्या प्रसिद्धीक्रमाची शाळा मिळणार असते, पण सिस्टीम फक्त 50चीच शाळा निवडू दिली तर तो उमेदवार पात्र असूनही नोकरीतून वंचित राहू शकतो. तर मग या 50 प्रसिद्धीक्रमाचे फायदे आणि ते कोणासाठी, या निर्णयाचा काही फायदा असू शकतो का? तर याचा एकच फायदा दिसतो, तो म्हणजे सिस्टीमचा स्पीड. कमी प्रसिद्धीक्रम असल्यामुळे सॉफ्टवेअरला प्रोसेसिंगसाठी कमी वेळ लागू शकतो आणि यादी लवकर लागू शकते. तसेच ज्यांना खूप जास्त मार्क आहेत त्यांना याचा फारसा फरक पडणार नाही, कारण त्यांचा नंबर पहिल्या 10 किंवा 20 प्रसिद्धीक्रमातच लागून जातो. पण सामान्य विद्यार्थ्यांची ही चिंतेची बाब ठरू शकते. थोडक्यात सांगायचं तर 50 प्रसिद्धीक्रम मर्यादा ही हाय मेरिटवाल्यांसाठी ठीक असली तरी मध्यम किंवा कमी गुण असणाऱ्या अभियोग्यता धारकांसाठी अन्यायकारक ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? ही मर्यादा असावी की अमर्यादित प्रसिद्धीक्रम असावेत? कमेंट करून नक्की सांगा. शिक्षक भरतीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.